इयत्ता 9वी, विषय मराठी आणि घटक आहे व्याकरण. व्याकरण ह्या घटकातील रसविचार हा उपघटक आपण समजून घेणार आहोत. मानवी जीवनात कलेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणतीही कलाकृती पाहताना, त्याचा आस्वाद घेताना मानवी मनात भावनांचे अनेक तरंग उठतात. कलेचा आस्वाद घेण्याचे कौशल्य प्रत्येकाच्या स्वानुभव क्षमतेवर अवलंबून असते. ही अनुभव क्षमता शालेय वयापासूनच वृद्धिंगत व्हावी या दृष्टीने रसास्वाद ही संकल्पना आपण समजून घेणार आहोत. इथे आपण रसास्वाद म्हणजे काय समजून घेऊया. साहित्यामधील गद्य व पद्य या प्रकारात अनेकविध भावनांचे आविष्करण होते. या भावनांनाच रस म्हणतात. साहित्यातील हे रस अनुभवणे म्हणजेच रसास्वाद होय. आता रस म्हणजे काय, तर स्थायी भावाची उत्कट स्थिती म्हणजे रस होय. रस या शब्दाचा शब्दशः अर्थ घेतला तर चव किंवा रुची असा आहे. दैनंदिन व्यवहारात आपण 6 प्रकारचे रस अनुभवतो. उदाहरणार्थ गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट व खारट. म्हणजे एखाद्या वस्तूत असलेली चव जशी आपण घेतो तशीच एखाद्या उत्कृष्ट काव्यातून त्याची चव किंवा गोडी आपण अनुभवतो, यालाच रसास्वाद असे म्हणतात. हे लक्षात घ्या या ठिकाणी. रसास्वादाचा अभ्यास करत असताना स्थायी भाव कोणते आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. तर प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात काही भावना कायमच्या वास करीत असतात. माणसाच्या अंतःकरणात जशी प्रेम करण्याची भावना आहे, तशी रागावण्याची, हसण्याची, दुःखाची, पराक्रमाची अशा विविध प्रकारच्या भावना असतात. या स्थिर व शाश्वत भावनांनाच स्थायी भाव असे म्हणतात. आपण इथे स्थायी भाव कोणकोणते आहेत ते बघूया. तर बघा, उत्साह, आनंद, शोक, राग, कंटाळा, दुःख, भय आणि विस्मय हे काय आहेत, स्थायी भाव आहेत. म्हणजे कोणत्याही कलेचा आस्वाद घेताना या भावना काय होतात, जागृत होतात व त्यातूनच रसनिष्पत्ती होते. आत्ताच आपण स्थायी भाव कोणते आहेत ते पाहिले. तर प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात हे स्थायी भाव कमी अधिक प्रमाणात सुप्त अवस्थेत असतात. लेखकाने लिहिलेले वाङ्मय वाचत असताना वाचकाच्या किंवा नाटक पाहताना प्रेक्षकांच्या अंतःकरणातील भावना जागृत होतात, तेव्हा रस निर्माण झाला असे म्हटले जाते. आपल्या अंतःकरणातील स्थायी भाव हे वाचनाने किंवा कलाकृतीच्या दर्शनाने उद्दीपित होतात. आणि ज्यावेळी जी भावना उद्दीपित होते तेव्हा रस निर्माण झाला असे म्हटले जाते. तर एकूण या ठिकाणी 9 रस आपल्याला यावर्षी अभ्यासाला आहेत. आपण हे रस कोणते आहेत ते इथे ओळख करून घेऊया त्यांची. तर बघा, वीर रस, शृंगार रस, करुण रस, रौद्र रस, हास्य रस, भयानक रस, बिभत्स रस, अद्भुत रस आणि शांत रस असे हे 9 साहित्यातील रस आहेत. हे आपल्याला यावर्षी अभ्यासासाठी आहेत. हे जे 9 रस आहेत त्यापैकी प्रत्येक रस आपण उदाहरणासहित समजून घेणार आहोत. तर पहिला रस आहे करुण रस. करुण रस म्हणजेच काय, तर दुःखदायक भावना. शोक किंवा दुःख, वियोग,
संकट यातून हा रस निर्माण होतो. म्हणजे हृदयद्रावक अशा गोष्टींच्या वर्णनात हा रस आढळतो. आपण उदाहरण बघूया इथे. आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी. या ठिकाणी ह्या ज्या ओळी आहेत त्या प्रसिद्ध कवी यशवंत यांच्या कवितेतील ह्या ओळी आहेत. प्रसिद्ध अशी ही कविता आहे. तर आई हे प्रत्येक मुलाचे किंवा प्रत्येकाचेच विश्व असते. मात्र हे विश्व जेव्हा केव्हा हिरावून घेतले जाते तेव्हा मात्र काय परिस्थिती होते त्याचे वर्णन ह्या कवितेमध्ये आहे. म्हणजे मी आता आई अशी हाक मारू शकत नाही, कारण आई आता घरीही नाही आणि बाहेरही नाही अशी अवस्था आहे. आणि हा आईचा रितेपणा जीवनाला काय देतो? यातना देतो. आपण असंही म्हणतो की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणजे हे आपण कधीही नाकारू शकत नाही. म्हणजे इथे लक्षात घ्या की अशा प्रकारे हृदयद्रावक अशा गोष्टींचं वर्णन असतं त्यावेळेला करुण रस निर्माण होतो. दुसरा रस शृंगार रस. शृंगार रस म्हणजेच काय? तर प्रेम भावना. स्त्री पुरुषांना एकमेकांविषयी वाटणाऱ्या आकर्षणाचे, प्रेमाचे, भेटीची तळमळ, विरह, व्याकुळ मन यांचे साहित्यातील वर्णन म्हणजेच काय? शृंगार रस. तर उदाहरण बघूया आपण इथे. सहज सख्या एकटाच येई सांज वेळी, वाट तुझी पाहिन त्या आम्रतरू खाली. प्रसिद्ध अशा गीतातील ह्या ओळी आहेत. एका तरुणीच्या मनातील ह्या भावना आहेत. म्हणजे भेटीसाठी व्याकुळ झालेलं मन असं या ठिकाणी वर्णन आहे. म्हणजे असं जेव्हा वर्णन असतं त्यावेळेला शृंगार रस त्या ठिकाणी निर्माण होतो. तिसरा रस बघा, वीर रस. वीर रस म्हणजेच काय? तर शौर्याची भावना. पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो. उदाहरण बघा इथे. आपल्याला सर्वांच्या परिचयाचंच असणार आहे हे गीत. जिंकू किंवा मरू, भारत भूच्या शत्रू संघे युद्ध आमचे सुरू. लढाऊ वृत्ती. अशा प्रकारचं वर्णन म्हणजे भारत मातेच्या साठी आपण आपली जी लढाऊ वृत्ती किंवा धाडस या वर्णनातून इथे काय होतं? व्यक्त होतं. असं जेव्हा वर्णन असतं त्या ठिकाणी वीर रस निर्माण होतो. चौथा रस हास्य रस. हास्य रस म्हणजेच काय? तर विनोदी भावना. विसंगती, असंबद्ध भाषण, व्यंगदर्शन, विडंबन, चेष्टा यांच्या वर्णनातून हा रस निर्माण होतो. उदाहरण बघा इथे. तू छोकरी नहीं सुंदरी, मिश्किल बाल चिचुंदरी, काळा कभिन्न मी पत्थरी, तू काश्मीरातील गुलदरी. या ठिकाणी हे वर्णन आहे. म्हणजे एक छोटीशी मुलगी किंवा एक सुंदरी आणि ती कशी नाजूक वगैरे अशी असं तिचं वर्णन आहे. आणि मी मात्र कसा असा पत्थरी म्हटलेला आहे किंवा काळा कभिन्न असा. म्हणजे खूप विरोधाभास इथे वर्णन केलेला आहे. असं एक विनोदी वर्णन किंवा व्यंग्य दर्शन या ठिकाणी असतं. चेष्टा असते, मस्करी असते, त्यावेळेला हास्यरस निर्माण होतो. पाचवा रस या ठिकाणी आहे रौद्र रस. रौद्र रस म्हणजे रागाची तीव्र भावना, क्रोधाची तीव्र भावना, निसर्गाचे प्रलयंकारी रूप यांचे साहित्यातील वर्णन म्हणजे रौद्र रस. उदाहरण बघूया आपण इथे. हजार जीवा तुझ्या गरजू दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रात डळमळू दे तारे,
विराट वादळ हेलकावू दे, पर्वत पाण्याचे ढळू दे दिशा कोण सारी. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की क्रोधाची किंवा निसर्गाचं प्रलयंकारी रूप असं वर्णन असतं तिथे रौद्र रस. यामध्ये आपण बरेचदा निसर्गाचं विध्वंसक असं रूप अनुभवतो. उदाहरणार्थ प्रचंड महापूर येतात, वादळ होतं, पाऊस वगैरे असे अनुभव आपण घेत असतो आणि त्यावेळेला निसर्ग कोपला असे आपण म्हणतो. तर तशाच पद्धतीने या ठिकाणी हे जे आपण उदाहरण घेतलेलं आहे तर कोलंबसाचे गर्वगीत ही कुसुमाग्रजांची जी प्रसिद्ध कविता आहे त्यामधल्या ह्या ओळी आहेत. तर इथे समुद्राचं म्हणजे खवळलेल्या अशा समुद्राचं वर्णन इथे आहे. हजार जिव्हा, या ठिकाणी जिव्हा म्हणजे जिभा, हे ज्या प्रचंड लाटा समुद्रामध्ये निर्माण होतात प्रचंड उंचीच्या, त्याचं वर्णन आहे. विराट किंवा प्रचंड असं वादळ, मोठमोठे पाण्याचे पर्वत निर्माण झालेले आहेत, असं एक रौद्र रूप ह्या समुद्राचं निर्माण झालेलं आहे. असं जेव्हा निसर्गाचं प्रलयंकारी रूप आपल्याला अनुभवायला मिळतं त्यावेळेला त्या ठिकाणी रौद्र रस असतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. 6वा रस बघा, भयानक रस. भयानक रस म्हणजेच काय तर भीतीची भावना. भीती या भावनेतून हा रस निर्माण होतो. युद्ध, मृत्यू, खून, सूड, राक्षस, स्मशान इत्यादी वर्णनातून हा रस निर्माण होतो. उदाहरण बघा इथे, ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात भूते बडबडती, डोहात सावल्या पडती. म्हणजे असा आपण कधीतरी अनुभव घेतो आणि भीती आपल्या मनामध्ये निर्माण होते, अशा प्रकारचे इथे वर्णन आहे. लक्षात घ्या इथे की रहस्य कथा असतील किंवा भीतीदायक कथा असतील किंवा तशी वर्णनं असतील, युद्ध कथा असतील, तर यामध्ये हा रस आढळतो. म्हणजे असं जेव्हा वर्णन असतं त्यावेळेला भयानक रस निर्माण होतो. 7वा रस, बिभस्त रस. बिभस्त रस म्हणजे काय तर किळसवाणी भावना. किळस, तिरस्कार जागृत करणाऱ्या भावनांचे साहित्यातील वर्णन. इथे उदाहरण बघा, हे बोठे चघळीत काय बसले, हे राम रे लाळ ही, काळी काय गळ्यातुनी जळमटे आहेत 50 ही, शी तोंड अति अमंगळ असे आधीच हे शेंबडे, आणि काजर ओघळे वरुनी हे त्यातूनही हे रडे. म्हणजे इथे असं किळसवाणं असं वर्णन ह्या ओळीमध्ये आहे. वाचल्यानंतरच आपल्याला लगेच किळस वाटते अशा प्रकारचं इथे वर्णन आहे. म्हणजे अशा प्रकारे जेव्हा वर्णन असतं त्यावेळेला विभस्त भावना काय होते निर्माण होते. 8वा रस बघा, अद्भुत रस. अद्भुत म्हणजेच काय तर आश्चर्यकारक भावना. अद्भुत, रम्य, विस्मयजनक, आश्चर्यकारक भावनांचे साहित्यातील वर्णन. उदाहरण बघूया आपण इथे, आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे, नगरातले लोक सारेच वेडे, वेड्यांनी बांधले बर्फीचे वाडे, आंघोळीला पाणी घेतात दुधाचे, डोक्याला तेल लावतात मधाचे, फणस पोळीचे कपडे घालतात, सारे वेडे उलटेच चालतात. सोपं आहे, वाचल्यानंतर अर्थ आपल्या लक्षात येतो. इथे जर आपण लक्षात घेतलं तर हे सगळं कसं आहे अद्भुत आहे, आश्चर्यकारक आहे. असं म्हणजे आश्चर्यकारक असं जेव्हा वर्णन असतं, अद्भुत असतं, त्यावेळेला अद्भुत रस निर्माण होतो. रस बघा, शांत रस.
शांत रस म्हणजेच काय? भक्ती व शांत मनातील भावना. परमेश्वर विषयक भक्ती, सत्पुरुषांची संगती, देवालय व आश्रम यांच्या परिसरातील वातावरण यांच्या वर्णनातून हा रस आढळतो. उदाहरण बघूया आपण इथे. घन श्यामसुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला, उठिल व करी वनमाळी उदया चळी मित्र आला. प्रसिद्ध अशा भूपाळीमधील या ओळी आहेत. तर भक्तिभाव, निरामय किंवा एकाग्र शांतचित्त अशा स्वरूपातील भावनांचे साहित्यातील जिथे वर्णन असतं तिथे हा शांतरस निर्माण होतो. तर अशा प्रकारे आपण 9 रस आणि त्याची उदाहरणं इथे पाहिली. यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. तर हा जो रस आहे तो फक्त काव्यातच असतो असं नाही, तर सर्व प्रकारच्या साहित्यात रस असतो. तसेच आपण इथे 9 रस पाहिले, तर ह्या 9 रसांव्यतिरिक्त सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या भावभावना असू शकतात. जे रस म्हणजेच काय? निर्माण होणाऱ्या भावना आहेत. तर याही पेक्षा अधिक भावभावना असू शकतात, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारे साहित्यातील हे 9 रस आपण इथे उदाहरणासहित अनुभवले.